आज आपण पाहणार आहोत इयत्ता 7वीचे स्कॉलरशिप, इतिहास विषय आणि त्याची एक प्रश्नपत्रिका सोडवून घेणार आहोत. पहिला प्रश्न आहे, इसवी सन 1857च्या उठावाला भारताचे पहिले स्वातंत्र्य युद्ध कोण म्हटले? तर विनायक दामोदर सावरकर यांनी 1857च्या उठावाला पहिल्यांदा पहिले स्वातंत्र्य युद्ध असे म्हटले. प्रश्न दुसरा, सुभाषचंद्र बोस यांनी कोणती सेना स्थापन केली? तर सुभाषचंद्र बोस यांनी आझाद हिंद सेना स्थापन केली. तिसरा प्रश्न, भारताला स्वातंत्र्य कधी मिळाले? भारताला स्वातंत्र्य कधी मिळाले? तर याचा उत्तर आहे 15 ऑगस्ट 1947. असहकार आंदोलन कोणी सुरू केले? असहकार आंदोलन सुरू करणारी व्यक्ती होती महात्मा गांधी. दांडी मार्च कधी झाला? दांडी मार्चची तारीख होती 1930. दांडी मार्चचं साल होतं 1930. त्याच्यानंतर भारतीय राज्यघटना कधी अंमलात आली? भारतीय राज्यघटना ही 26 जानेवारी 1950ला अंमलात आणली. करेंगे या मरेंगे ही घोषणा कोणत्या आंदोलनात दिली? करेंगे या मरेंगे ही घोषणा भारत छोडो या आंदोलनामध्ये दिली. भारताचे पहिले पंतप्रधान कोण होते? भारताचे पहिले पंतप्रधान कोण होते? तर भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू हे होते. प्रश्न पुढचा आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोठे झाला? छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म हा शिवनेरीवरती झालेला आहे. नंतर शिवाजी महाराजांचे गुरु कोण होते? शिवाजी महाराजांचे गुरु दादोजी कोंडदेव होते. जय भवानी जय शिवाजी ही घोषणा कोणाशी संबंधित आहे? जय भवानी जय शिवाजी ही घोषणा छत्रपती शिवाजी महाराजांशी संबंधित आहे. पानिपतची तिसरी लढाई केव्हा झाली? पानिपतची तिसरी लढाई 1761 मध्ये झाली. पुढचा प्रश्न आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म कधी झाला? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी झाला. महाराष्ट्र राज्याची स्थापना कधी झाली? महाराष्ट्र राज्याची स्थापना ही 1 मे 1960 रोजी झाली. भारताचे क्षेत्रफळ किती आहे? भारताचे क्षेत्रफळ हे 32.8 लाख चौरस किमी आहे. भारतातील सर्वात लांब नदी कोणती? भारतातील सर्वात लांब नदी ही गंगा नदी आहे. नंतर पुढचा प्रश्न आहे, सह्याद्री पर्वतातील सर्वात उंच शिखर कोणते? सर्वोच्च शिखर कोणते? तर ते आहे कळसुबाई. महाराष्ट्रात वाहणारी सर्वात मोठी नदी कोणती? महाराष्ट्रात वाहणारी सर्वात मोठी नदी ही गोदावरी आहे. भारताचा सर्वात मोठं राज्य क्षेत्रफळाच्या दृष्टीने कोणतं आहे? क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात मोठं राज्य म्हणजे राजस्थान. भारताची राजधानी कोणती?
भारताची राजधानी कोणती? तर याचं उत्तर आहे नवी दिल्ली. थर वाळवंट कोणत्या राज्यात आहे? याचं उत्तर आहे थर वाळवंट राजस्थान राज्यात आहे. प्रश्न पुढचा आहे, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार कोण? भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. भारताचे सर्वोच्च न्यायालय कोठे आहे? भारताचे सर्वोच्च न्यायालय कोठे आहे? तर नवी दिल्ली. भारतात लोकसभेत एकूण किती जागा आहेत? भारतात लोकसभेत एकूण 543 जागा आहेत. भारताचे राष्ट्रीय फूल कोणते? भारताचे राष्ट्रीय फूल भारताचे राष्ट्रीय फूल हे कमळ आहे. त्याच्यामध्ये आपणाला सूर्यफूल दिलेलं आहे, पण लेटेस्ट चेक. भारताचा राष्ट्रीय प्राणी कोणता? भारताचा राष्ट्रीय प्राणी आहे सिंह. चुकीचं आहे. वाघ आहे राष्ट्रीय प्राणी. पंचायत राज व्यवस्था कोणत्या स्तरावर कार्य करते? पंचायत राज ही जिल्हा स्तरावर राज्य करते.